तर कुणाल कामराच्या एका व्यंग गाण्यावरून चांगलंच घमासान झालेला आहे। नेमकं काय काय घडलेलं आहे जाणून घेऊया। एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचं व्यंगात्मक गाणं, शिवसैनिकांकडून कामराच्या कारमधील शोच्या सेटची तोडफोड, तर आमदार मुर्जी पटेल यांच्याकडून अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कामराविरोधात तक्रार दाखल। जनतेनं कोण गद्दार हे दाखवून दिलं, नेत्यांचा अपमान सहन करणार नाही, कायदेशीर कारवाई करणार, कुणाल कामरानं माफी मागावी, संविधानासोबतचा फोटो टाकून स्वतःचं कृत्य झाकण्याचा प्रयत्न करू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। राहुल गांधी का संविधान जो न राहुल गांधी ने पढ़ा है न कामरा ने पढ़ा है, ऐसे संविधान का फोटो निकालकर आपकी गलती को आप लेजिटिमेट नहीं कर सकते। कुणाल कामराच्या पाठीशी कामरानं योग्य केलं, सत्य मांडलं, ठाकरेंची प्रतिक्रिया। तर नागपूरच्या दंगलीची सुपारी कोणी दिली होती म्हणत ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार। सुपाऱ्या कोण कोणाला देतं? मग नागपूरच्या दंगलीची सुपारी कोणी दिली होती? औरंगजेबाचा थडगा उघडण्याची सुपारी कोणी दिली होती? तर नुसत्या सुपाऱ्या करू नका, राज्याची वाट लागत चाललेली आहे। कुणाल कामरानं कुणाचं नाव घेतलं नाही, शिंदे गद्दार हे त्यांच्याच कार्यकर्त्यांनी सिद्ध केलं, तोडफोड आंदोलन म्हणजे पूर्वनियोजित गुंडगिरी, आदित्य ठाकरेंची टीका। माफी मागावी, गद्दार आणि चोर हे एकनाथ शिंदेच आहेत असं मुख्यमंत्री पण मानतात का? कारण त्यांनी तर नाव घेतलं नाहीये। काल पहिला जेव्हा मी व्हिडिओ पाहिला तो मला माहित नव्हतं कोणाबद्दल बोलत होते। आता आपटे, सोलापूरकर, कोरटकर यांच्याकडे कधी तोडफोड करायची? कामरा प्रकरणावर सुषमा अंधारेंची खोचक टीका। तर कुणाल कामरानं गायलेलं गाणं सुषमा अंधारे यांनी पुन्हा गायलं। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चश्मा, हाय एक झलक दिखलाए कभी कभी, गुवाहाटी में छिप जाए, मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर हो आए। कुणाल कामराला शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांच्याकडून उत्तर, कामराच्या स्टाईलमध्येच गाणं गात दिलं उत्तर। माई देखते ही भौके, बांद्रा का बंदर हिंदुत्व को बेचकर सीएम की कुर्सी को ललचाए। मला तपासासाठी बोलावलं तर सहकार्य करेन, कायदा हेच सांगतो। कुणाल कामराची TV9 ला प्रतिक्रिया, मला कोणत्याही पक्षाची गरज नाही, जे लोक सत्तेत आहेत त्यांच्यावरच जोक करावा लागतो, अशी ही प्रतिक्रिया। कुणाल कामराकडून हातात भारताचं संविधान घेत फोटो ट्विट, द ओनली वे फॉरवर्ड, कुणाल कामराकडून फोटोला कॅप्शन। कुणाल कामराच्या वडिलांना पोलिसांनी बजावली नोटीस, उपमुख्यमंत्री शिंदेंवरील गाण्यावरून कुणाल कामरावर गुन्हा दाखल। कुठल्याही नेत्याबद्दल आक्षेपार्ह गाणं किंवा वक्तव्य करणं चुकीचं, शिंदेंवर व्यंगात्मक गाणं करणाऱ्या कॉमेडियन कामरावर निलेश लंकेंची प्रतिक्रिया।